नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वनस्पतीचा. आयुर्वेदामध्ये अनेकदा वनस्पतीच्या स्वरूपावरून तिला नाव दिलेलं दिसतं. अशीच एक वृद्ध वैद्याधार असलेली उपयुक्त वनस्पती म्हणजे शिवलिंगी. या वनस्पतीचा वेल असतो आणि त्यावर लहान बोराच्या आकाराची गोलाकार फळं येतात. फळं आधी हिरवट रंगाची आणि त्यानंतर लाल रंगाची होतात. फळांवर पांढरट रंगाच्या तुटक तुटक रेषा असतात. या वेलीला शिवलिंगी म्हणण्याचं कारण म्हणजे फळातील बिया अक्षरशः शिवलिंगाच्या आकाराच्या असतात आणि त्या पारंपरिक औषधामध्ये इनफर्टिलिटीवर मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जातात. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत ओवमची कार्यक्षमता कमी झाली असेल, स्त्री बीज अशक्त असल्यामुळे गर्भधारणा होत नसेल किंवा वारंवार मिसकॅरेज होत असेल तर वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीचा विचार करून योग्य मात्रेमध्ये शिवलिंगी वनस्पती देता येते. तसं पाहिलं तर शिवलिंगी भारतभर सर्वत्र आढळते. कारल्याच्या वेलीप्रमाणे दिसणारी ही वेल वृक्षाच्या आधाराने वाढत जाते. फळ लाल रंगाचं झालं की आतलं बी शिवलिंगाच्या आकाराचं छान तयार झालेलं दिसतं, पण तोवर वेलाची पानं मात्र पिकून गळून गेलेली असतात. अशाच अजूनही अनेक वनस्पतींचं आरोग्यामधील योगदान जाणून घ्यायचं असेल तर बघत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.